पावसाळ्याची ती रात्र होती. गावाच्या टोकाला असलेलं जुनं अर्धवट मोडकळीस आलेलं घर पुन्हा एकदा उजळलं होतं. अनेक वर्षांनी तिथे पुन्हा दिवा लागला होता. त्या घरात राहायला आले होते सुमित आणि राधा. राधा 7 महिन्यांची गर्भवती होती. आपण इथे राहायला यायचं खरंच ठरलंय? राधाने घरात पाऊल टाकत विचारलं. हो ना, शहरात भाडं परवडत नाही आणि एक घर आपल्याला अगदी स्वस्तात मिळालं, सुमित म्हणाला. घरात शिरताच एक विचित्र थंडावा जाणवत होता. पावसाचा वास नव्हता, पण एक जुनाट, ओलसर, जणू कुणीतरी वर्षानुवर्ष रडत बसल्याचा गंध. राधाने नकळत पोटावर हात ठेवला. बाळा, आपण ठीक आहोत ना? त्या क्षणी घराच्या मागच्या खोलीत काहीतरी हलल्यासारखं वाटलं. सुमित म्हणाला, काही नाही, उंदीर असतील. पण ते उंदीर नव्हते. पहिली रात्र. त्या रात्री वीज गेली. घरात फक्त एक तेलाचा दिवा होता. राधा झोपायला गेली, पण झोप लागत नव्हती. तिला असं वाटत होतं की कुणीतरी तिच्याकडे बघत आहे. अचानक टक टक दरवाजावर आवाज. सुमित, ऐकतोयस का? हो, वारा असेल. पण आवाज थांबत नव्हता. राधा उठली, दरवाजाकडे गेली. हळूच उघडलं. बाहेर कोणीच नव्हतं, पण जमिनीवर काहीतरी दिसलं. लहान पावलांचे ठसे, ओले, आणि ते घराच्या आत येत होते. त्या रात्री राधाला भयानक स्वप्न पडलं. एक बाई पांढऱ्या साडीत. तिचं पोट खूप मोठं होतं. ती रडत होती, माझं बाळ मला परत दे. राधा घाबरून जागी झाली. तिचं हृदय जोरात धडधडत होतं. तिने पोटाला हात लावला. बाळ हालत होतं, पण खूप जोरात, जणू कुणीतरी आतून ओरडत आहे. दुसऱ्या दिवशी राधा गावात गेली. एका म्हाताऱ्या आजीने तिला पाहिलं आणि थांबवलं. तू त्या घरात राहतेस का? हो. आजीच्या चेहऱ्यावर भीती उमटली. ते घर सोडून दे लगेच. का? आजी थरथरत म्हणाली. तिथे एक बाई मेली होती, प्रसूतीत, तिचं बाळही. आणि म्हणतात ती अजूनही तिचं बाळ शोधते. राधाचं रक्त गोठलं. त्या दिवसापासून राधामध्ये बदल होऊ लागले. ती एकटी असताना कुणाशी तरी बोलत असे. नको, हे माझं बाळ आहे. सुमितने एकदा विचारलं, तू कोणाशी बोलतेस? ती हसली. तुला दिसत नाही का? ती इथेच आहे. घरात एक बंद दरवाजा होता, तळघराकडे जाणारा. एका रात्री राधा झोपेत चालत तिकडे गेली. तिने दरवाजा उघडला. खाली अंधार, पण कुणीतरी कुजबुजत होतं. ये, माझ्याकडे ये. ती खाली उतरली. तिथे भिंतीवर नखांचे ओरखडे आणि मध्ये एक जुना पाळणा हालत होता आपोआप. त्या रात्री सुमितने एक आवाज ऐकला, बाळाच्या रडण्याचा. तो उठला. राधा बेडवर नव्हती. तो तळघरात गेला आणि जे पाहिलं ते त्याच्या आयुष्यातलं सर्वात भयानक होतं. राधा पाळण्यासमोर उभी होती. तिच्या हातात काहीच नव्हतं, पण ती जणू कुणाला झुलवत होती. बाळा, आई आलीये. गावात चौकशी केल्यावर सुमितला कळलं, त्या घरात राहणारी बाई गर्भवती होती. तिचा नवरा तिला सोडून गेला. ती एकटीच प्रसूती करताना मेली आणि तिचं बाळ कधीच सापडलं नाही. त्या रात्री वादळ होतं. राधा अचानक ओरडली, ती येते, ती माझं बाळ घेणार आहे. सुमित घाबरला. राधा जमिनीवर पडली. तिचं पोट असामान्यरित्या हलत होतं, जणू आतून कुणीतरी बाहेर येण्याचा प्रयत्न करत होतं. अचानक खोलीत थंडी पसरली. तीच बाई, पांढऱ्या साडीत, रक्ताळलेले डोळे. माझं बाळ मला दे. राधा किंचाळली. नको. पण तिचा आवाज बदलला. तो तिचा नव्हता, तो दुसऱ्या कुणाचा होता. हे बाळ आता माझं आहे. सुमितने पाहिलं.
राधाच्या चेहऱ्यावर दुसऱ्या बाईचं रूप येत होतं आणि मग सगळं शांत झालं. दुसऱ्या दिवशी गावकरी आले. घराचा दरवाजा उघडा होता. आज सुमित बेशुद्ध पडलेला. राधा नव्हती, फक्त तळघरात एक पाळणा होता आणि त्यात एक नवजात बाळ, पण ते हसत होतं, अगदी मोठ्यांसारखं. त्या दिवसानंतर गावात असं म्हणतात, त्या घरात आता 2 आत्मे आहेत, एक आई आणि तिचं बाळ, जे कधीच जन्मलं नव्हतं. 5 वर्षानंतर, त्या घटनेला 5 वर्ष झाली होती. ते घर आता पूर्णपणे ओसाड पडलं होतं. कोणी तिकडे जात नव्हतं. गावात अजूनही कुजबूज चालू होती. त्या घरात रात्री बाळाचं हसू ऐकू येतं आणि कधीकधी एक बाई अंगणात उभी दिसते. एका दिवशी शहरातून एक कुटुंब तिथे आलं. विहान, त्याची पत्नी मीरा आणि त्यांची 3 वर्षांची मुलगी आन्या. हे घर छान आहे, थोडं जुनं आहे, पण चालेल, विहान म्हणाला. गावकऱ्यांनी खूप समजावलं, तिकडे राहू नका, पण त्याने ऐकलं नाही. पहिल्याच रात्री आन्या हसत होती. आई, माझी मैत्रीण आलीये. कोण? मीराने विचारलं. ती पांढऱ्या कपड्यातली. ती मला खेळायला बोलावते. मीराचं हसू थांबलं. पुढचे काही दिवस विचित्र गोष्टी घडू लागल्या. आन्या एकटीच खेळत असे. हे घे तुझं बाळ. ती हवेत कोणाला तरी खेळणी देत होती. एकदा मीराने पाहिलं, आन्याच्या बाजूला एक पाळणा हलत होता, कोणीही नसताना. एका रात्री मीरा आरशासमोर उभी होती. तिला मागे काहीतरी दिसलं. ती वळली, कोणीच नव्हतं. पुन्हा आरशात पाहिलं आणि तिचं रक्त गोठलं. आरशात तिच्या मागे एक बाई उभी होती, पांढऱ्या साडीत, आणि तिच्या हातात एक काळं विकृत बाळ. आन्या आता वेगळी झाली होती. ती कमी बोलत होती, पण रात्री ती हसायची, असं हसू जे लहान मुलाचं नव्हतं. एक दिवस आन्या गायब झाली. घरभर शोधलं, ती सापडली तळघरात त्या जुन्या पाळण्याजवळ. ती पाळणा हलवत होती. झोप बाळा, मीरा ओरडली. आन्याने हळूच मागे वळून पाहिलं. तिचे डोळे पूर्ण काळे झाले होते. गावातील त्या म्हाताऱ्या आजीने पुन्हा सांगितलं, ती आत्मा अजूनही बाळ शोधते. आता तिने नवीन शरीर निवडले, तुझ्या मुलीचं. आजीने सांगितलं, आज अमावास्या आहे, आज ती पूर्णपणे ताबा घेईल. जर थांबवलं नाही तर तुझी मुलगी परत येणार नाही. त्या रात्री वादळ सुरू झालं. घरात मेणबत्त्या लावल्या. आन्या अचानक ओरडू लागली, ती येते, ती माझ्यात येते. अचानक थंडी पसरली. दरवाजा आपोआप उघडला आणि ती पुन्हा आली. तीच बाई, आता अधिक भयानक. तिचं शरीर अर्धवट सडलेलं आणि तिच्या पोटातून काहीतरी हलत होतं. आन्या हवेत उचलली गेली. ती किंचाळत होती. मीराने तिला पकडण्याचा प्रयत्न केला, पण कोणीतरी तिला दूर फेकलं. ती बाई ओरडली, हे बाळ माझं आहे. आजीने मंत्र म्हणायला सुरुवात केली. पाळणा जोरात हलू लागला. घर हादरलं आणि अचानक त्या पाळण्यात काहीतरी दिसायला लागलं. एक सावली, एक बाळ हळूहळू स्पष्ट होत होतं. आजी ओरडली, तिचं बाळ कधी मेलच नाही, ते इथेच अडकलेलं आहे आणि आता ते जिवंत होणार आहे. ती बाई आन्याकडे झेपावली. मीराने डोळे बंद केले. एक मोठा आवाज झाला आणि सगळं शांत झालं. सकाळी घर शांत होतं. मीरा जमिनीवर पडलेली, विहान तिच्या बाजूला. आन्या कुठेच नव्हती. तळघरात पाळणा हलत होता. त्यात 2 बाळं होती, एक सामान्य आणि एक काळं विचित्र, आणि दोघेही एकत्र हसत होते. त्या दिवसानंतर त्या घरात आता फक्त एकच आवाज ऐकू येतो, जे कधीच थांबत नाही. त्या घटनेनंतर गावाने एक निर्णय घेतला, ते घर जाळून टाकूया. लोक जमले, मशाली घेतल्या, घराभोवती उभे राहिले
आज हे संपवू. आणि आग लावली. आग पेटली. भिंती जळू लागल्या. पण काही वेळाने आग आपोआप विझली. जणू घराने स्वतःला वाचवलं. एक माणूस थरथरत म्हणाला, हे घर जिवंत आहे. 10 वर्ष गेली. गावाने त्या घराला पूर्णपणे टाळलं. तिथे कोणी जात नव्हतं. पण रात्री अजूनही दिवा लागलेला दिसायचा आणि खिडकीतून कोणीतरी पाहत असल्यासारखं वाटायचं. शहरातून एक व्यक्ती आली, डॉक्टर निशांत कुलकर्णी. तो एक पॅरानॉर्मल संशोधक होता. त्याला त्या घराबद्दल एकूण उत्सुकता वाटली. भूत असं काही नसतं, सगळा मेंदूचा खेळ आहे, तो हसत म्हणाला. तो घरात शिरला. दरवाजा आपोआप बंद झाला. छान, वारा असेल. तो आत गेला. पण घर बदललं होतं. भिंतीवर काळे डाग, जणू रक्त, आणि भिंती धडधडत होत्या, जणू श्वास घेत होत्या. निशांतला जाणवलं, तो एकटा नाही, कोणीतरी त्याच्याकडे बघत होतं. त्याने कॅमेरा चालू केला. रेकॉर्डिंग सुरू. मी आत आलोय. अचानक कॅमेऱ्यात काहीतरी दिसलं. त्याच्या मागे ती बाई उभी होती. घरात आवाज घुमला, माझं बाळ. आणि लगेच दुसरा आवाज, आई. निशांत थिजला. तो तळघरात उतरला. पाळणा अजूनही तिथे होता, पण आता तो मोठा झाला होता. जणू काहीतरी वाढत होतं. निशांतने रेकॉर्डिंग पाहिलं. त्यात दिसलं, ते घर एका आत्म्याचं नव्हतं, ते जिवंत अस्तित्व होतं. ते लोकांच्या भीतीवर जगत होतं आणि गर्भवती स्त्रिया त्याला जास्त शक्ती देत होत्या. पाळण्यातून आवाज आला, बाबा. निशांत घाबरला. पाळण्यात पाहिलं, एक बाळ होतं, पण त्याचे डोळे पूर्ण काळे. निशांत पळायला लागला, पण दरवाजे बंद झाले. भिंती हलू लागल्या. घर जिवंत झालं. त्याने ओरडलं, मला सोडा. अचानक सगळं अंधारात गेलं आणि त्या अंधारातून ती बाई बाहेर आली. तिच्या मागे 2 बाळ. निशांत किंचाळला. कॅमेरा जमिनीवर पडला. रेकॉर्डिंग सुरूच होतं आणि शेवटच्या फ्रेममध्ये निशांतचा चेहरा दिसला. तो हसत होता, अगदी त्या बाळासारखा. काही दिवसांनी पोलीस आले. घर रिकामं होतं. फक्त कॅमेरा सापडला. त्यातलं फुटेज पाहून सगळे थरथरले. फुटेजनंतर एक नवीन बातमी आली. शहरात एका हॉस्पिटलमध्ये एक बाळ जन्मलं. पण डॉक्टर म्हणाले, हे बाळ सामान्य नाही. ते जन्मल्या क्षणी हसलं. त्या बाळाच्या डोळ्यात तेच घर दिसत होतं. शहरातील त्या हॉस्पिटलमध्ये सगळं सामान्य वाटत होतं, पण डॉक्टरांना एक गोष्ट सतत खटकत होती. ते बाळ जन्मल्या क्षणी रडलंच नाही, ते फक्त हसलं. नर्स घाबरली. सर, हे बाळ विचित्र आहे. डॉक्टर म्हणाले, काही नाही, कधी कधी असं होतं. पण ते खोटं होतं. त्या बाळाचं नाव ठेवलं आरव. आई बाबा खूप आनंदात होते. त्यांना काहीच माहिती नव्हतं. पहिला संकेत, आरव 3 महिन्यांचा झाला. एक दिवस आईने पाहिलं, तो भिंतीकडे पाहून हसत होता. काय बघतोयस? ती हसत म्हणाली. पण आरवने बोट दाखवलं रिकाम्या भिंतीकडे. घरात सावल्या दिसू लागल्या. रात्री पाळणा आपोआप हलायचा आणि कधी कधी 2 आवाज यायचे, एक बाळाचा आणि एक बाईचा. आरव एकटा खेळत असे, पण त्याच्या खेळण्याची जागा बदललेली असायची. आईने एकदा पाहिलं, आरव हवेत कोणाला तरी खेळणं देत होता. हे घे. आरव वेगाने वाढत होता. 1 वर्षात तो 3 वर्षांचा मुलासारखा दिसत होता. डॉक्टरही घाबरले. हे नैसर्गिक नाही. आईला पुन्हा तेच स्वप्न पडायला लागलं. पांढऱ्या साडीतील बाई, माझं बाळ. आणि आता ती आरवकडे पाहत होती. एका रात्री आरव अचानक म्हणाला, मला घरात जायचं आहे. कोणतं घर? बाबांनी विचारलं. तो हसला. जिथे मी जन्मलो.
काही दिवसांनी ते कुटुंब त्या गावात आलं. त्या घरासमोर उभं राहिलं. आरव शांत झाला, जणू तो घरी आला होता. दरवाजा आपोआप उघडला. घरात थंडी पसरली. भिंती हालू लागल्या. आरव आत गेला. आई बाबा मागे गेले. तळघरात तो पाळणा अजूनही होता. आरव त्याच्या समोर उभा राहिला आणि म्हणाला, आई, मी आलो. अचानक आरव बदलू लागला. त्याचा चेहरा विकृत झाला. डोळे पूर्ण काळे आणि त्याच्या मागे ती बाई प्रकट झाली. ती बाई हसली. हे बाळ आता पूर्ण झालंय. हे फक्त माझं नाही, हे घराचं आहे. भिंतीमधून हात बाहेर आले. घर जिवंत झालं. आई बाबा किंचाळले, पण उशीर झाला होता. काही दिवसांनी ते घर पुन्हा शांत झालं. गावकरी दुरून पाहत होते. खिडकीत एक मुलगा उभा होता. आरव, तो हसत होता आणि त्याच्या मागे ती बाई. आता त्या घरात एक नवीन गोष्ट आहे. एक मुलगा जो घर आहे आणि एक घर जे जिवंत आहे. त्या घराच्या खिडकीत उभा असलेला आरव हळूहळू बाहेर आला. पहिल्यांदाच 10 वर्षात कोणीही त्या घरातून बाहेर आलेलं नव्हतं. पण तो चालत होता, हसत होता. पहिली भेट. गावात एक छोटा मुलगा खेळत होता. आरव त्याच्या समोर गेला. तुझं नाव काय? रोहन. आरव हसला. माझ्याबरोबर खेळशील? रोहनने मान हलवली. त्याच क्षणी रोहनच्या सावलीने हालायला सुरुवात केली. त्या दिवसानंतर रोहन बदलला. तो शांत झाला. रात्री उठून हसायचा आणि भिंतीकडे बघत कुजबुजायचा. गावात एक एक करून मुलं बदलू लागली. सगळ्यांमध्ये एकच गोष्ट, रिकामे डोळे आणि तेच हसू. गावकरी घाबरले. हे काय चाललंय? सत्य समोर येतं. ती म्हातारी आजी पुन्हा आली. ती थरथरत म्हणाली, तो मुलगा, तो फक्त मुलगा नाही, तो घराचा भाग आहे आणि आता तो पसरतोय. लोकांनी मुलांना घरात बंद केलं, पण उपयोग झाला नाही. कारण तो स्पर्शाने नाही पसरत होता, तो नजरेने पसरत होता. आरव गावभर फिरत होता. प्रत्येक मुलाकडे पाहत होता आणि प्रत्येक वेळेस एक नवीन हसू जन्माला येत होतं. मुलं एकत्र जमू लागली. रात्री त्या घराभोवती ते एक वर्तुळ बनवत आणि एकाच आवाजात म्हणत, आई, आम्ही आलो. आजी म्हणाली, हे थांबवायचं असेल तर त्या घराला नाही, त्या मुलाला थांबवा. गावकरी जमले. आरवच्या समोर उभे राहिले. हे सगळं थांबव. आरव हसला. तुम्ही उशीर केला. अचानक सगळ्या मुलांचे डोळे काळे झाले. त्यांनी एकाच वेळी डोळे उघडले आणि सगळ्यांनी आरवकडे पाहिलं, जणू तो त्यांचा केंद्र होता. आरव म्हणाला, मी एकटा नाही, मी अनेक आहे, मी प्रत्येकात आहे. रात्री गावात किंचाळ्या घुमल्या. दुसऱ्या दिवशी गाव शांत होतं. खूप शांत, खूपच शांत. शेजारच्या गावात एक बातमी आली, इथली मुलं विचित्र वागत आहेत. थांबला नव्हता. तो पसरत होता. गावातून गावात, मुलांमधून, हसण्यातून. आणि आता जर गाव संपलं, आता तो शहरात पोहोचला होता. रस्त्यांवर लाईट्स, हॉर्न, गर्दी. पण त्या गर्दीत तो आधीच होता, आरव. एका पार्कमध्ये एक बाळ हसत होतं. आई मोबाईलमध्ये व्यस्त होती. आरव त्या बाळाकडे पाहिलं. फक्त एक नजर. बाळाचं हसू बदललं. काही दिवसात हॉस्पिटलमध्ये विचित्र केस येऊ लागले. मुलं अचानक बदलत आहेत. ते झोपेत असतात आणि आईला आई न म्हणता ती म्हणतात. डॉक्टर तपासत होते, पण रिपोर्ट्स नॉर्मल. एक डॉक्टर म्हणाला, हे वैद्यकीय नाही, हे काहीतरी वेगळं आहे. टीव्हीवर बातमी आली. शहरात मुलांमध्ये विचित्र वर्तनाचा फैलाव. लोक घाबरले, पण उशीर झाला होता. रात्री संपूर्ण शहरात एकच गोष्ट दिसू लागली, सावल्या भिंतीवर, खिडक्यांमध्ये. आणि त्या सावल्या जिवंत होत्या.
खेळ आता मोठा झाला. मुलं एकत्र जमू लागली. शहरभर, पार्कमध्ये, शाळेत, रस्त्यावर ते एकाच आवाजात हसायचे. आई बाबा घाबरले. हे आपलं बाळ नाही. पण त्यांना कळत नव्हतं ते कधी बदललं. सरकारने लॉकडाऊन लावला. मुलांना वेगळं ठेवलं. पण काही उपयोग झाला नाही. कारण तो स्पर्शाने नाही पसरत होता, तो दृष्टीने पसरत होता. शहराच्या मध्यभागी एक जुनं हॉस्पिटल होतं. तिथे आरव उभा होता. आकाश काळं झालं. वारा थांबला. संपूर्ण शहरात एकाच वेळी मुलांनी डोळे उघडले. पूर्ण काळे. संपूर्ण शहरात एकच आवाज घुमला, आई, आई. लोक एक एक करून बदलू लागले. मोठेही. आता फक्त मुलं नाहीत, सगळे. काही दिवसांनी जगभर बातम्या येऊ लागल्या. हा फैलाव थांबत नाही. तो प्रत्येक ठिकाणी पोहोचतोय. आरव आता एक व्यक्ती नव्हता, तो एक अस्तित्व झाला होता. शहर कोसळत होतं. लोक बदलत होते. मुलं मोठे सगळे. एकच आवाज, आई. पण त्या गोंधळात एक व्यक्ती अजूनही बदलली नव्हती. ती स्त्री. तिचं नाव होतं सावित्री. ती 7 महिन्यांची गर्भवती होती. पण तिच्यात काहीतरी वेगळं होतं. ती त्या प्रभावाखाली येत नव्हती. एका जुन्या ग्रंथात तिला उत्तर मिळालं. ज्या जीवात 2 आत्मे असतात, एक जन्मलेला आणि एक अजून जन्मायचा, तो अंधाराला थांबवू शकतो. सावित्रीला कळलं, तिचं बाळ सामान्य नव्हतं. ते त्या अंधाराला विरोध करणारं होतं. ती त्या जुन्या घराकडे निघाली, जिथे सगळं सुरू झालं. वादळ होतं, आकाश काळं. पण ती थांबली नाही. घरात शिरली. भिंती धडधडत होत्या. सावल्या हलत होत्या. आणि तळघरात आरव उभा होता. आरव हसला. तू आलीस? मला माहीत होतं. सावित्री शांत होती. हे थांबवायला. अचानक तिच्या पोटातून प्रकाश बाहेर यायला लागला. घर हादरलं. आरव मागे सरकला. एकीकडे अंधार, आरव, सावल्या. दुसरीकडे प्रकाश, सावित्री आणि तिचं अजून न जन्मलेलं बाळ. आरव ओरडला, तू मला थांबवू शकत नाहीस. सावित्री म्हणाली, मी नाही, पण हे करू शकतं. त्याच क्षणी सावित्रीला वेदना सुरू झाल्या आणि तिथेच त्या अंधारात एक बाळ जन्मलं. त्या बाळाच्या जन्मासोबत प्रकाश पसरला. सावल्या ओरडल्या. घर हादरलं. आरव किंचाळला. एक मोठा स्फोट झाला आणि सगळं शांत झालं. शहर पुन्हा सामान्य झालं. लोक वाचले. मुलं पुन्हा सामान्य झाली. सावित्रीचं बाळ शांत होतं. ते कधीच हसत नव्हतं. एका रात्री ते बाळ हसलं आणि त्याच्या डोळ्यात एक क्षणासाठी अंधार चमकला. घटनेनंतर शहर पुन्हा सामान्य झालं. लोकांनी सुस्कारा टाकला. सगळं संपलं. मुलं पुन्हा खेळू लागली. रस्ते पुन्हा गजबजले. पण काहीतरी अजूनही जिवंत होतं. सावित्रीचं बाळ आता 6 महिन्याचं झालं होतं. तिने तिचं नाव ठेवलं दीप. तो शांत होता, खूपच शांत. तो फारसा रडत नव्हता आणि तो क्वचितच हसायचा. दीप जेव्हा कोणाकडे पाहायचा, लोक अस्वस्थ व्हायचे. त्याच्या डोळ्यात काहीतरी विचित्र आहे. सावित्रीला ते जाणवत होतं, पण ती स्वतःला समजावत होती, तो माझा मुलगा आहे, तो सुरक्षित आहे. एक दिवस शेजारच्या घरातलं बाळ अचानक रडायला लागलं. थांबतच नव्हतं. डॉक्टर आले. काहीच कारण सापडलं नाही. पण त्या बाळाच्या डोळ्यात एक क्षणासाठी पूर्ण काळेपणा दिसला. सावित्री घाबरली. ती दीपकडे पाहत होती. तो शांत बसला होता, पण त्याच्या ओठांवर एक हलकसं हसू होतं. सावित्री त्या जुन्या आजीकडे गेली. आजी अजूनही जिवंत होती. ती म्हणाली, प्रकाशाने अंधार थांबवला, पण अंधार पूर्ण नष्ट झाला नाही. आजी म्हणाली, तो आता त्या बाळात आहे. तो 2 भागात विभागला गेला आहे, एक प्रकाश आणि एक अंधार. सावित्री रडत म्हणाली, माझं बाळ,
आजी शांतपणे म्हणाली, तोच उत्तर आहे आणि तोच धोका आहे. दीप वाढत होता, पण त्याच्यात दोन व्यक्तिमत्व दिसत होती. कधी तो निरागस, कधी पूर्ण शांत आणि थंड. एका रात्री सावित्रीने आरशात पाहिलं. तिच्या मागे दीप उभा होता, पण आरशात त्याचं रूप वेगळं होतं. त्याचे डोळे पूर्ण काळे होते. दीप पहिल्यांदा बोलला, आई. सावित्रीच्या डोळ्यात पाणी आलं, पण मग तो पुन्हा म्हणाला, ती. घरात पुन्हा सावल्या दिसू लागल्या, आवाज यायला लागले, पाळणा हलायला लागला. एक दिवस दीप हसला आणि म्हणाला, तो परत येतोय. सावित्री थरथरली. कोण? दीपने हळूच उत्तर दिलं, मीच. रात्र खूप शांत होती, असामान्य शांत, जणू काहीतरी मोठं होणार होतं. सावित्री झोपलेली नव्हती. तिची नजर दीपवर होती. तो पाळण्यात झोपलेला, पण त्याच्या ओठांवर तेच हलकसं हसू. अचानक दीपचे डोळे उघडले, पूर्ण काळे. तो हळूच उठला, पण तो चालत नव्हता. तो हवेत तरंगत होता. त्याच्या भोवती सावल्या जमू लागल्या. घर थंड झालं. भिंतीवर काळे डाग उमटू लागले. दीप हळूहळू बदलत होता. त्याचा चेहरा अर्धा निरागस, अर्धा विकृत. सावित्री उठली. तिच्या डोळ्यात भीती नव्हती, फक्त एक निर्धार होता. आज हे संपवायचं. आजीने सांगितलेलं तिला आठवलं. प्रकाश आणि अंधार एकाच ठिकाणी असतील तर फक्त एकच गोष्ट त्यांना थांबवू शकते, त्याग. सावित्री दीप समोर उभी राहिली. तू माझा मुलगा आहेस. दीप हसला. मी तुझा नाही, मी सगळ्यांचा आहे. अचानक दीपचं शरीर तुटायला लागलं. त्यातून दोन रूपं बाहेर आली, एक प्रकाशाचं, एक अंधाराचं. घर हादरलं. सावल्या आणि प्रकाश भिडले. आवाज घुमू लागले. जग जणू थांबलं. सावित्री ओरडली, थांबा. ती पुढे गेली. दोन्ही रूपांच्या मध्ये उभी राहिली. ती म्हणाली, जर तुम्ही एकत्र राहू शकत नाही तर तुम्ही दोघंही नाही राहणार. अचानक एक तेजस्वी प्रकाश पसरला. सगळं अंधारात विरलं आणि सगळं संपलं. घर नाहीसं झालं. सावल्या नाहीशा झाल्या. लोक पुन्हा सामान्य झाले. जग पुन्हा शांत झालं, खरंच शांत. काही महिन्यांनी एका घरात एक बाळ जन्मलं. ते शांत होतं. त्या बाळाने हळूच डोळे उघडले आणि एक क्षणासाठी त्याच्या डोळ्यात प्रकाश आणि अंधार दोन्ही चमकले.